नमस्कार, मी श्रावणी. मित्रांनो, वि. स. खांडेकरांची अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 5 भाग ऑलरेडी तुम्ही ऐकले असतीलच. तर या पुढचं म्हणजे 6वा आणि 7वा भाग या व्हिडिओत मी कव्हर करणार आहे. तर स्टे ट्यून्ड. भाग 6वा. दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले. दिव्याच्या बटनावर बोट ठेवले. क्षणभर त्यांचा हात थरथरला. खोली उजळून निघाली. किती सुरेख दिसत होती ती. सारे कसं नीटनेटके जिथले तिथे होते. खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्यांच्या हिरव्या पलंग पोसाला कुठेही सुरकुती नव्हती. उशीचा अबरा आत्ताच परटाकडून आल्यासारखा दिसत होता. मेजावरल्या फुलदाणीतील रंगीबिरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकांप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करीत होते. खोलीतल्या वस्तूवस्तूत नंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती. शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्य प्रेमच असावे. मोठा रुबाबदार दिसत असे तो. पण मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही, कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि अंधळे असे चक्रीवादळ आहे. दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळाले. अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट त्यांना क्षणभर सुखावून गेली. नंदाची बुद्धी आपण बाळपणीच ओळखली. तिच्या वाचनाला वळण लावले. नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली. ते कौतुकाने पाहू लागले. सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती. कवायतीला उभ्या केलेल्या बालकांसारखी दिसत होती ती. हा शेक्सपियर, हा इब्सेन, हा शॉ, हा चेकोव, सारे नंदाचे आवडते नाटककार. हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड. हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तर रामचरित. हा अलीकडे तिला आवडू लागलेल्या हेमिंग्वे. त्यांना त्या पुस्तकांकडे अधिक वेळ पाहावेना. नंदा एवढी बुद्धिमान, या साऱ्या ग्रंथकारांवर प्रेम करणारी. तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल? माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ काय या जगात बसत नाही. दादा अतिशय अस्वस्थ झाले. ते लगबगीने नंदाच्या टेबलकडे वळाले. मेजावर डाव्या बाजूला 2 पुस्तके पडली होती. त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले. तो होता महाभारताचा खंड. एक खूण दिसली त्यात. मोठ्या उत्सुकतेने दादाने ते पान उघडले. ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती. महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची, यमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या पतिव्रतेची. नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयीच विचार करीत आहे म्हणायची. त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅमलेट नाटक. आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद. नंदाचे शेक्सपियरचे वेड दादांना परिचित होते. तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनीरंजन दास हे शेक्सपियरचे परमभक्त होते. नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी. दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा नंदा दादांना सांगत होती. दासबाबू नेहमी म्हणायचे, गांधीजींना मी फार मानतो, पण माणूस ही काही चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधींपेक्षा शेक्सपियरला अधिक होती. गांधी होते अर्धे शहाणे. जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला, शेक्सपियर. हॅमलेटमध्येही खून दिसत होते. दादांनी ते पान उघडले. 3ऱ्या अंकातला 4था प्रवेश होता तो. हॅमलेट आणि त्याची आई यांच्यातला समोरासमोरच्या संघर्षाचा. त्या पानावर हॅमलेटच्या एका भाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलीच्या वेड्या वाकड्या रेघा दिसत होत्या. दादा तो भाग वाचू लागले. हॅमलेट आईला म्हणत होता, तुझ्या विषय वासनेचा प्रकार काही अलौकिक आहे. तुझ्या बरोबरीचा मी, तुझा मुलगा जिवंत असताना 13 दिवसाच्या आत तू या जाराशी पाठ लावलास, तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेत काय? तुझ्या कामवासनेला जसा काही ऊत आला आहे. खातेऱ्यात जशी डुकरं लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला, कवटाळा, मुके घ्या, हवा तसा धिंगाणा घाला. उठ इथून, मला तुझं काळ तोंड दाखवू नकोस. भाग 7वा. त्या वेड्या वाकड्या तांबड्या रेघांकडं दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले. परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हेमलेटचे भाषण वाचून वाटले. या खुणा कुणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केल्या आहेत? या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हेमलेटच्या आईसारख्या कुलटीची कथा ती का वाचित आहे?
तिच्या मनात कसले वादळ उठले आहे. सावित्री आणि हेमलेटची आई म्हणजे कुठं अमृतफळ आणि कुठे कवंडर, कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडी, पेन्सिली, रंगबिरंगी फिती, 2-3 फाउंटन पेन असले बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले. पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय बरे असावे? इतरांपासून लपवण्यासारखे काहीतरी, झोपेच्या गोळ्या की कसले तरी विषारी औषध. आपल्या हळवेपणाचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटोही होता तिच्यापाशी. तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते ना, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला. एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्याच्या स्मृतींच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे? आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे? तर मित्रांनो, हा होता वि. स. खांडेकरांच्या अमृतवेल या कादंबरीमधला 6वा आणि 7वा भाग. तुम्हाला ही कादंबरी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणतं पुस्तक ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि अशाच सुंदर ऑडिओ बुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी आणि स्वतःची काळजी घ्या.